तर सर मला असा एक प्रश्न विचारायचा होता, तुम्ही राजकीय विश्लेषक आहातच. हे जे राजकारणात घाण झाल्या, दूषित म्हणता येणार नाही, घाण म्हणता येईल याला, ह्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? या समाजामध्ये अनेक आणि असंख्य लोक आहेत असे की जे अत्यंत सरळ आणि प्रामाणिक आहे. हे पैसे माझे नाहीत, मी घेणार नाही. मी या पदावरती बसलो, या पदावरती मला मिळणारा जो पगार आहे तोच माझा पगार. बाकीचं मी इथं एक या पदाचा वाहक आहे, मला ट्रस्टी आहे, विश्वस्त आहे, मला कुठलेही बाकीचे अधिकार नाही आहेत. आमच्या मित्राची कथा सांगतो आता एक अशीच, की त्या कॉलनीत काम करायचं होतं एका गोष्टीचं, आणि तिथं तिथं मतदान नव्हतं त्या कॉलनीमध्ये. 7 तारीख जवळ आहेच तोंडावर. होय. मग नवीन पिढीला, तरुणाईला किंवा जुन्या लोकांना मतदान करताना काय काय काळजी घ्यावी, आणि आता प्रचार चालूच आहे, तर त्या प्रचाराच्या भूलथापांना बळी न पडता काय काय कामं बघितली पाहिजेत आणि ती काय कामं बघून मतदान करायचं ह्याबद्दल थोडंसं इन्फॉर्मेशन. निश्चित. नमस्कार, मी कोल्हापूर कृषी आणि आपले स्वागत आहे एका नवीन पॉडकास्टमध्ये. आपल्या समोर आहेत आता प्राध्यापक BG मांगले सर, जागर फाउंडेशनचे संस्थापक, त्याच पद्धतीनं महाराष्ट्रातील एक चांगले राजकीय विश्लेषक आहेत. सर नमस्कार. नमस्ते सर, मला थोडीशी तुमच्या लाईफ स्टोरी बद्दल इन्फॉर्मेशन म्हणजे पाहिजे होती. कसं तुम्ही कुठल्या फॅमिली बॅकग्राऊंड मधून आलात, कुठं शिक्षण झालं आणि कसं? माझा जन्म हा खेडेगावातला आहे. माझे आई वडील शेतकरी कुटुंबातले आहेत, पण बऱ्यापैकी चांगल्या अवस्थेत असणारे. या शेतकरी कुटुंबानं मला शिकायसाठी कोल्हापूरला ठेवलं. कोल्हापूरला जिथं मी राहिलो तिथं मी तुमचं गाव कोणतं? हा, करेक्ट. माझं गाव मूळ हणिमनाळ तालुका गडहिंग्लज मध्ये पण आमचं स्वतःचं घर आहे. पण आपल्या मुलानं चांगलं शिकावं आणि माझ्या भावानं पण चांगलं शिकावं असं माझ्या भावाला वाटत असल्यामुळं भावानं काय केलं की मला शिकायला कोल्हापुरात ठेवलं. कोल्हापुरात आल्यानंतर सर्वप्रथम आम्ही प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग या बोर्डिंगमध्ये राहिलो, आणि तिथून पुढं असं झालं की मला 2-3 स्कॉलरशिप मिळायला लागल्या. त्यातली प्रमुख स्कॉलरशिप होती नॅशनल मेरिट स्कॉलरशिप मिळाली, आणि त्या स्कॉलरशिपच्या ह्याच्यावर मला EBC हॉस्टेल फ्री मिळालं. कॉलेज कॉमर्समध्ये जिथं मी ऍडमिशन घेतलं होतं तिथलंही वसतिगृह फ्री मिळालं, आणि मी प्रत्यक्षात राहत होतो ते म्हणजे राजर्षी शाहू महाराजांच्या विचारानं जे सुरू केलेलं होतं त्या प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगमध्ये मी राहिलो. आणि साहजिकच तो जो विचार होता तो विचार त्यावेळेपासून आत्तापर्यंत म्हणजे शिक्षण घेतल्यापासून आज तागायत तो मी कंटिन्यू ठेवलेला आहे. फुले शाहू आंबेडकर हाच विचार मला तिथं तो सापडला, आणि तो विचार घेऊनच मी माझ्या आयुष्याची वाटचाल सुरू केलेली आहे. आता तुम्ही म्हणाल की कशा पद्धतीचं आयुष्य, जशी इतर खेडेगावातल्या मुलांचं खेड्यातलं जे जीवन असते ना, ते जीवन हे अत्यंत सुंदर असतं या मताचा मी. एक तर सगळ्या प्रकारचं ऑर्गॅनिक फूड मिळते त्यांना, बरोबर, की जे अदानी अंबानीला सुद्धा अशक्य आहे, त्यांना सुद्धा शक्य नाही. मी माझ्या शेताकडे गेल्यानंतर फक्त जून महिन्यातले 20-22 दिवस जर सोडले तर प्रत्येक महिन्यामध्ये माझ्या शेतावरती मला किंवा माझ्या शेताच्या परिसरात मला खायला पोटभर मिळायचं. इतपत चांगलं ते जे जंगल, जमीन आणि ह्या सगळ्या गोष्टी मला देत होतं. मी त्या झाडावर अशा पद्धतीने चढायचो. मला खार, तुम्ही बघा, खार जर झाडावर चढायला लागली अशी उड्या सुद्धा मारते, आणि इतक्या फास्ट चालते तुम्हाला बघायला सुद्धा अडचण होईल. तर ही जी चपलता आहे ही खेड्यातल्या मुलांच्या अंगात ही सहज नैसर्गिकरित्या येत आहे, आणि त्याच्यामुळेच माझ्या या वयात सुद्धा मला बऱ्यापैकी चांगले जे आरोग्य लाभलंय हे त्याचं बीज हे त्या आरोग्य त्या ग्रामीण भागातल्या सगळ्या कामावर. पाणी वेगळंच असते. हा, अगदी बरोबर बोललात. तुम्हाला मी एक गंमत सांगतो, कुठलं पाणी प्यावं हे खेड्यातल्या माणसाला समजणार नाही, कुठलं फळ खावं खेड्यातल्या माणसाला समजणार नाही, पण हे पाणी पिण्यायोग्य आहे किंवा नाही डबक्यातलं हे बाकी खेड्यातला माणूस लगेच सांगेल, आणि 2 मिनिटात कुठलं पाणी प्यायचं हे तो ठरवेल. पण आज आता शहरातल्या माणसाला बाटलीबंद पाणी मिळते, ते बाटलीबंद पाणी सुद्धा किती प्यायचं योग्यतेचं आहे किंवा नाही हे सुद्धा खेड्यातला माणूस 2 सेकंदात सांगू शकतो. सगळ्या प्रकारचे नर्व्स एखाद्याच्या दारात उभा राहून आम्ही त्या घरामध्ये कुठल्या प्रकारची भाजी शिजलेली आहे किंवा कुठल्या प्रकारचं अन्न तयार केले दारात उभा राहून सांगत होती. तितक्या सेन्सस
आमच्या तिथं डेव्हलप झालेल्या होत्या. हे ज्ञान शहरातल्या मुलांना मिळत. बरोबर. पण तुम्ही गावाकडून शहरात जेव्हा आला तर आधी कोणत्या कॉलेजमधून, म्हणजे तुम्ही प्राध्यापक पहिल्यांदा कुठं हे केलं, म्हणजे नोकरी कुठे केली? प्राध्यापक म्हणून मी पहिला कोकणात काही दिवस होतो, पण कोकणातलं वातावरण मला सूट झालं नाही. मी काही दिवस मुंबईत होतो, तेही मला सूट झालं नाही, मी ते सोडून दिलं. आणि नंतर कासेगाव शिक्षण संस्थेमार्फत जे राजाराम बापूंच्या नावानं जे कॉलेज काढले, त्या कॉलेजमध्ये मी साधारणपणे 3-3.5 वर्ष म्हणजे परमनंट होईस्तोपर्यंत मी तिथं होतो. परमनंट झाल्यानंतर समाजसेवा कोणत्याही परिस्थितीत करायची याच उद्देशानं मी ह्या परमनंट झालेला, म्हणजे विचार करा आज काही लाखात घेतात पगार, हे सगळं मी सोडून दिलं आणि समाजसेवा करायची या उद्देशानं मी हे सोडून समाजसेवा करायचा व्रत स्वीकारलं. समाजसेवा करत करत राजकीय याच्यात कधी हा, काय झालं की पहिला राजकीय एक मदतनीस मी शोधला. त्यांचं नाव दिग्विजय खानवेलकर. माझ्या डोक्यात काही पक्के असे आडाखे होते. समाजसेवा करायचं म्हटलं तर असं मी रस्त्याने फिरून समाजसेवा होणार नाही. काहीतरी माझ्याकडे ताकद पाहिजे, आर्थिक कुवत पाहिजे, किंवा काहीतरी मला माझ्या शब्दाला किंमत येण्यासाठी, एखाद्या माणसाचं मी काम करायचं असेल तर माझ्या शब्दाला किंमत पाहिजे. मग ती कुठं होऊ शकेल? तर मी पहिला सगळ्यात मी PA म्हणून काम करायला सुरुवात केली. कुणाकडं? दिग्विजय खानवेलकर. सगळ्यांनी मला खोळ्यात काढलं, माझ्या मित्रांनी, माझ्या प्राध्यापकांनी, माझ्या सहकार्याने. म्हणजे हे बाद झालेलं आहे, आपण जसं म्हणतो ना, असं हे सर्किट आहे, अशा पद्धतीनं त्यांनी सांगितलं. पण मला माहिती होतं मला नेमकं काय करायचं आहे, ही मी माझ्या आयुष्याचं ठरवलेलं. मी हे नोकरी सोडून केलं? हा, मी माझ्या परमनंट झाल्यानंतर प्राध्यापकी सोडली आणि सोडून हे केलं. बर, म्हणजे त्यातनं ह्यात कन्वर्ट झालं, म्हणजे घरातनं काय त्याला विरोध? हा, माझ्या घरातली इतकी चांगली माणसं आहेत, माझे भाऊ इतके चांगले आहेत, माझे वडील लवकर वारलेत पण माझ्या भावांनी मला सांभाळलंय. माझ्या कुटुंब इतकं चांगलं आहे, इतकं चांगलं आहे की मी करत असल्या कुठल्याही गोष्टीवरती ऑब्जेक्शन घेत नाहीत. उलट बंडा जे करतोय, माझं नाव ओरिजिनल बंडा जे करतोय ते 100% बरोबर असणार, त्याशिवाय तो तिकडे जाणार नाही. बंडाने जर नोकरी सोडलेली असेल आणि समाजसेवा करायचं जर ठरवलं असेल तर ते करणं या काळाची गरज आहे आणि कोणीतरी करायला पाहिजे, ते करतोय तो योग्य आहे, अशा मताची सगळी आहे. तर बघू शकताय, आपण आता सरांच्यावर बोलायला लागलो. याच्या अगोदर पण आपले 2-3 पॉडकास्ट झाले, त्यामध्ये सुद्धा आपण बघितलं की फॅमिलीचं सपोर्ट किती महत्वाचा आहे. कोण पालक जर हा व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी एक डोक्यात घ्या, ह्या ठिकाणी पण समाजसेवा करण्यासाठी, म्हणजे चालू नोकरी मिळणारा पैसा सोडून सामाजिक कार्यात यांनी एंट्री केली. त्याच पद्धतीनं आपण मागच्या ह्याच्यात बघितलं की इन्फ्लुएन्सर लोकांना सुद्धा फॅमिलीनंच सपोर्ट दिला म्हणून ती मोठी झाली. तर फॅमिलीचा सपोर्ट कोणत्याही क्षेत्रात असू दे हा महत्वाचा आहे. तर सर, मला असा एक प्रश्न विचारायचा होता, तुम्ही राजकीय विश्लेषक आहातच, हे जे राजकारणात घाण झाल्या, दूषित म्हणता येणार नाही, घाण म्हणता येईल याला, ह्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? म्हणजे कोण पण कुठल्या पण पक्षाशी, म्हणजे उदाहरणार्थ आपण दोघं विरोधी पक्षातले आहे, मी एका पक्षातला X, तुम्ही एक Y आहे, माझा पक्ष हारला, पण तो निवडणुकीच्या अगोदर जे चाललेला असते दांगा, माझा ह्यो नेता लई भारी, तो नेता लई भारी, लावा ताकद वगैरे चाललेला असते, त्यातनं निवडणूक होत्या, निवडून येतात, मग तुम्ही जर अशी आमची खिल्ली उडवण्यासाठी आणि काहीतरी करणार. आता यात कोल्हापुरात बरेच प्रकार घडलेत, कोल्हापुरात म्हणण्यापेक्षा भारतात, देशात सगळीकडे चालू आहे की एकमेकाच्या विरोधात जाऊन खून, मर्डर पण व्हायला लागलं. एवढ्यापर्यंत ही जनता जात्या आणि त्यानंतर मग असं समजते की पहाटे कुठले तरी 2 पक्ष एकत्र आले जे विरोधात होते आणि त्यांनी एकच अलायन्स करून काहीतरी पार्टी चालवली, मग सत्तेसाठी घाणपणा चालू आहे. बरोबर, अगदी बरोबर. आता महाराष्ट्रात सुरुवात झाली मला वाटते त्या गोष्टीची, 3 पक्ष एकत्र आले, बरोबर, आणि त्यानंतर दुसरा एक पक्ष आला आणि त्यानं त्यातल्या एका पक्षाला फोडला आणि नवीनच काहीतरी चालू केलं. हे कितपत योग्य आहे? कारण लोकशाहीचा पूर्ण इथं मर्डर झाला थोडक्यात. म्हणजे संविधानात जी लिहिलेली गोष्ट आहे लोकशाही म्हणजे काय, खरंय ह्याचं पूर्ण त्याचं सुरुवात एक सांगतो की हे जे घडलं हे नाईलाजानं नाव घ्यावं लागते म्हणून घेतो. भारतीय जनता पार्टीच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस नावाचे जे कार्यकर्ते, नेते जे आहेत भारतीय जनता पार्टीचे, त्यांनी पहिला शिवसेना फोडली. ती फोडली कोणत्या ह्याच्यावरती, तर भ्रष्ट माणूस त्यातनं काढला. आता त्यांना वाईट वाटेल पण पहिला त्यांच्यावरती त्यांनी चार्जेस ठेवले आणि
आपोआप त्यांना त्यातून बाहेर पडायला लावलं. नाही, पण सुरुवात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजप सॉरी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिघांनी केली ना. नाही, तुमचं म्हणणं बरोबर आहे. ही 19ला जे हे झाली, जे निवडणूक झाली, ती निवडणूक झाल्यानंतर 105 सदस्य घेऊन भारतीय जनता पार्टी सर्वाधिकांना मतदान करून आली. त्यांचा नैसर्गिक पार्टनर होता शिवसेना. त्यांचा अलायन्स बराच काळ आणि हिंदुत्ववादी विचारात. बरोबर. त्यात कसं झालं की मुख्यमंत्री पद हा वादाचा विषय झाला. मुख्यमंत्री पद पहिला 2.5 वर्ष आम्हाला का 2.5 वर्ष तुम्हाला, त्याच्यामध्ये गोंधळ झाला. आणि शिवसेनेचं म्हणणं असं होतं की आपल्याला 2.5 वर्ष ठरलं होतं आणि आयत्या वेळेला फडणवीस साहेब म्हणायला लागले की नाही, आम्हाला 2.5 वर्ष ठरलं होतं. आणि 105 सदस्य आल्यामुळं साहजिकच त्यांना असं वाटत होतं की आता आम्हालाच हे 2.5 वर्ष पहिलं मिळालं पाहिजे. पण परत सत्ता आपल्या ताब्यात येईल अशी भीती येईल असं वाटत नसल्यामुळे, ही भीती राहिल्यामुळं शिवसेनेनं सांगितलं नाही, आमचं जे ठरलेलं होतं त्याचप्रमाणे पहिला 2.5 वर्ष आम्हाला आणि नंतर तुम्ही 2.5 वर्ष घ्या, आम्ही तयार आहोत. पण ते मान्य केलं नाही. मग ह्यामध्ये वेळ जसा चालला तसा त्या गोष्टीचा फायदा उचलला राष्ट्रवादीच्या पवार साहेबांनी. आणि पवार साहेबांनी काय केलं, भारतीय जनता पार्टीलाच बाजूला केलं आणि काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांची अलायन्स केली आणि या 3 पक्षाचं सत्ता स्थापन केली. ह्यामध्ये लोकशाहीचा मर्डर झाला 100%. आणि एक गोष्ट कसं आहे लक्षात घ्या, हे घटनेनं मान्य केलेलं तत्वत आहे. लोकशाहीचे मर्डर आपल्याला लगेच म्हणता येणार नाही की त्यांचे एक कॉमन मिनिमम प्रोग्राम असतो. तुमचा उद्देश वेगळा आहे, तुम्ही हिंदुत्ववादी आहात समजा, मी धर्मनिरपेक्षवादी आहे, दुसरा काँग्रेस सुद्धा धर्मनिरपेक्षवादी, मग एक तुम्हाला हिंदुत्ववादी घ्यायचा आहे, तर अशा वेळेला कॉमन मिनिमम प्रोग्राम मध्ये हे तिघेजण एकत्र येऊ शकतात. पुन्हा निवडणुकीची गरज नाही. हे घटनेनं मान्य केलेलं तत्व आहे. आणि त्या ह्याच्याखाली त्यांनी काय केले, तिघेजण एकत्रित आले आणि त्यांनी सत्ता हे केली. मग अडचण कशी झाली फडणवीस साहेबांची, अरे आपल्याला 105 मी सर्वाधिक जास्त असणारा पक्ष आहे, सर्वाधिक विधानसभा सदस्य आमदार जास्त असणारे आम्हाला बाहेर बसावं लागलं. याची सल त्यांना प्रचंड होती आणि ही सल दूर करायची झाली. त्यांनी प्रयत्न केले माणसं फोडायची, पण ते जमलं नाही. आज सातत्यानं म्हणायचे, राणे साहेब म्हणायचे, भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक जण म्हणायचा पुढच्या आठवड्यापर्यंत हे सत्ता टिकत नाही, पुढच्या महिन्यात सत्ता बदलेल, पण सत्ता काय बदलत नव्हती. मग आता काय करायचं, मग शेवटी त्यांनी हत्यार काढलं, ते ईडीचं एन्फोर्समेंट डिरेक्टर. तर या एन्फोर्समेंट डिरेक्टरनं ही सगळी आजची जी कमाल आहे, ही कमाल ह्या तपास यंत्रणांची आहे. त्यांनी काय केलं, शिवसेना फोडायचं पहिला ठरवलं. शिवसेनेनं आपल्याला त्रास दिला ना, शिवसेनेला फोडायचं टार्गेट. मग त्यातला त्यांनी पहिला एकावरती त्यांनी प्रयत्न केला, त्याला त्यांनी बाजूला ठेवलं, तो शिवसेनेतनं बाजूला राहिला, पक्ष फुटला नाही. पण नंतर त्याला समजलं की अरे आत्ताचे मुख्यमंत्री यांच्याकडे सुद्धा 2 नंबरचे हे भरपूर आहेत. मग त्यांनी ईडीचा धाक दाखवून त्यांना सुद्धा बाजूला काढलं. आणि त्यांना एकट्याला नाही बाजूला काढलं, तर त्यांच्या वरती जे आरोप लावता येईल असे बरेच जण काढले. अर्थात सगळेच भ्रष्ट होते असे मी म्हणणार नाही, पण बरेच जण त्याच्यामध्ये या ईडीच्या भीतीनं पळाले. काही जण काय झालं, मला आता मंत्रिपद मिळालं नव्हतं इथं शिवसेनेच्या ह्याच्यात, मला आता मंत्रिपद मिळेल म्हणून गेले काही जण. असं होत 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 त्या शिवसेनेतनं 41 आमदारांनी 13 खासदार फुटले. म्हणजे मूळ शिवसेना होती ना, त्यातले बहुतांशी सगळे त्या एकनाथ शिंदे साहेबांच्या बरोबर गेले. आता गेले हे माझं असं मत आहे आणि सगळ्यांचंच ठाम मत आहे की तपास यंत्रणांची भीती जी होती या भीतीमुळे गेले. मग मला सांगा, ह्यातनं आपण आता एवढं बोललो, सरते शेवटी असं वाटतं की नायक सारखा एखादा हिरो आपल्या इथे येणार नाही. साहेब एक गोष्ट सांगू, मी नेहमी माझ्या भाषणामध्ये, माझ्या चर्चेमध्ये एक गोष्ट सांगतो, जनतेनं हे लक्षात ठेवावं, ही जी व्यवस्था आहे, लोकशाही व्यवस्था, आपण समजतो जगण्याची एक आयडियल व्यवस्था आहे. ही व्यवस्था कुणी आपल्याला आंदन म्हणून आणि सरळ प्रेझेंट म्हणून दिलेली नाही. ही त्या काळात कित्येक वर्षाचा लढा उभारून स्वातंत्र्याचा ही मिळालेली व्यवस्था आहे, आजच्या पिढीला माहित नाही. आणि अशा पद्धतीनं मिळालेली ही जी व्यवस्था आहे, ही अनंत काळापर्यंत अशीच टिकून राहील, आपल्याला काय करायला लागत नाही असं गृहीत धरू नका.
आजच्या पिढीला हे समजलं पाहिजे की त्या लोकशाहीसाठी माझं सुद्धा काहीतरी काम आहे आणि माझी सुद्धा काहीतरी एक बांधिलकी आहे. ही बांधिलकी जोपर्यंत त्या प्रत्येक माणसामध्ये निर्माण होत नाही तोपर्यंत ही व्यवस्था टिकेल याची शाश्वती नाही. कोणतरी येईल आणि मग तो म्हणजे मसीहा शी आहे का? जिनपिंग हा. मसीहाचा तुम्ही डोक्यातनं काढा. मसीहा वगैरे फार अवघड गोष्ट आहे. सगळे हे बदललेले आहेत, संदर्भ बदललेले आहेत. कोणतरी एखादा येईल, शिवाजी महाराज निर्माण होतील आणि शिवाजी महाराज ही व्यवस्था सांभाळतील आणि आपल्याला चांगले दिवस येतील. लोकांना या भ्रमात राहू नये. पुन्हा हे सगळं होणार नाही. लोकांनीच जागृत व्हायला पाहिजे. काय सत्य काय असत्य याचा फैसला लोकांनी करायला पाहिजे. मी मगाशी नेहमी म्हणतो जसं मी मतदान कुणाला करणार, मी माझ्या भावाला करणार, माझ्या वडिलांना करणार, माझा मामा आहे त्याला करणार, माझा नातलग आहे त्याला करणार, मी माझ्या भागातल्या माणसाला मतदान करणार, मी माझ्या जातीच्या माणसाला करणार, मी माझ्या प्रांतातून आलेल्या माणसं. हे सगळं विसरून जायचं. जो योग्य माणूस आहे त्यालाच मी मतदान करणार असं जोपर्यंत होत नाही आणि निवडून येणारी माणसं तुम्ही मग जसं आता म्हणताय ना की कोणत्याही प्रकारचा विचार नसणारी एक, आता कालपर्यंत एक राष्ट्रवादीचा विचार होता, आज तो गेला भाजपमध्ये, तो भाजपचा विचार झाला, चेंज लगेच, अगदी म्हणजे तासाभरात चेंज. कालपर्यंत काँग्रेसचा होता, आज भाजप, त्याचा विचार भाजपमध्ये झाला. हे जे काय आहे हे चालणार नाही. हे काय लोकशाही टिकवण्याचं साधन नाही. मग चेंज कसा घडवायचा? आता लोकशाहीमध्ये लोक घडेल, निश्चित घडेल. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, सगळीच खाणार आहेत. नाही नाही. हे बघा, तुमच्या आमच्यासारखे काही लोक प्रामाणिक आहेत जगात म्हणून जग चाललंय असं बरेच जण म्हणतात. त्याचाही मी पुरस्कर्ता आहे. सगळंच काही खराब झालंय असं मी मांडणारा कार्यकर्ता नाही. मी एक लोकसेवक, मी एक चळवळीतला मी काम करणारा आणि त्यासाठी सर्व सोडून काम करणारा माणूस आहे लोकशाहीसाठी. एक म्हणजे रवींद्रनाथ टागोरांचं एक वाक्य होतं, ते सांगतो. एक पंक्ती, त्यांची कविता होती आणि ती माझ्या जागर फाउंडेशन करता मी एक प्रतिकात्मक म्हणून वापरली होती. एक पंक्ती ते होत आहे आणि ती पंक्ती ह्या जगातला सगळा अंधार नसेल पण अंधार नष्ट करायचं काम ती पंक्ती निश्चित करते. तसं एक माणूस कुठंतरी आहे, तो त्याचा प्रामाणिकपणा सोडत नाहीये. ह्या सगळ्या वाईट गोष्टीवरती तो बोलतो आणि बदलायचा प्रयत्न करतो. जंगल पेटलं आणि एक खारुताई पाण्यात आपले हे बुडवते आणि ते पेटलेल्या जंगलात ती विझवायचा प्रयत्न करते. काहीच घडणार नाही हे माहिती आहे तिला, पण ती तिचा विचार काय सांगते, विझवणार आहेत मी होते, याचा कुठेतरी नोंद होईल. तसंच आहे, हे सगळंच काही वाईट झालंय, सगळेच काही दादा आहेत. या समाजामध्ये अनेक आणि असंख्य लोक आहेत असे की जे अत्यंत सरळ आणि प्रामाणिक आहे. हे पैसे माझे नाहीत, मी घेणार नाही. मी या पदावरती बसलो, या पदावरती मला मिळणारा जो पगार आहे तोच माझा पगार. बाकीचं मी इथं एक या पदाचा वाहक आहे, मला ट्रस्टी आहे, विश्वस्त आहे, मला कुठलेही बाकीचे अधिकार नाही आहेत. मी इतक्या प्रामाणिकपणे काम करणारे अनेक आहेत, अनेक. म्हणजे पण घडतंय कसं, आज लोकांनाच एक फुकट पैसे म्हणजे जे मिळतात ना त्याचं एक आकर्षण वाढायला लागलंय. कमी झालं. त्याच गोष्टीवर बोलतो, ह्यात घराणेशाही वाढायला लागले. म्हणजे माझे आजोबा आमदार होते, माझे वडील खासदार होते, आता मी पण आमदारकी खासदारीच उतरणार. मला भाऊ असेल तर तो पण आमदारी खासदारी बघणार, आमची आई पण त्यामध्ये येणार, आमचा काका पण त्यामध्ये येणार. ह्यासाठी तुम्ही समाजाला काय सांगू शकताय की हे थांबलं पाहिजे का चालू राहिलं पाहिजे? नाही, तुम्ही थांबवण्याचं जे आहे, मी तुम्हाला काय सांगतो, घराणेशाही ही प्रत्येक पक्षाला लागलेली कीड आहे. मी तुम्हाला कोणत्या एका विशिष्ट पक्षात असं काही नाही. ही जी कीड आहे ही नष्ट करण्याचं काम लोकांच्या, जनतेच्या किंवा मतदारांच्या हातात आहे. हे कुणी बाहेरचा येऊन घालवणार नाही, कुठल्या कोर्टानं येऊन तुमचं तिथे हे होणार नाही, नष्ट होणार नाही. जनतेच्या मतानं हे संपूर्ण परिवर्तन शक्य आहे. पण जनतालाच ते नको आहे असं वाटायला लागतं ना. जनताच ज्या वेळेला अशा भ्रष्ट, जो 500 रुपये देईल त्याला मी मतदान देणार असं जर झालं, उदाहरण म्हणतोय, घेतात असं मी म्हणत नाही, मला जो कोणी काहीतरी देईल
त्याला मी मतदान करणार, असं जर का झालं तर ते काय करणार मला सांगा. मग 100% आता मी नेहमी म्हणतो की माझी पिढी साहेबाला मतदान करते, माझ्या वडिलांची पिढी त्या साहेबाच्या वडिलाला मदत करत होती, साहेबाचे पोरगा आलं की माझा मुलगा साहेबाच्या मुलग्याला मदत करणार. हे अंगात भिनलंयच. नाही ते काय आहे हे सांगतो तुम्हाला आता. काय तर ते साहेब असतो की कोणतरी, ते साहेब काय करतात किंवा त्या साहेबांचे वडील, त्यांचे आजोबा वगैरे ते काय करतात की त्यांची पर्सनल कामं केलेली असतात. त्यांची प्रॉपर्टीचा विषय असतो, त्यांच्या भावकीतली भांडणं असू द्यात किंवा त्यांचं कुठेतरी पैसे अडकल्यात ते सोडवून द्यायचं काम केलेलं असते आणि त्याची उतराई म्हणून ही फॅमिली त्यांच्या फॅमिलीला सपोर्ट करत असते. आता मी उदाहरण बघितले. पण मला असं वाटतं की समाजकार्य आपण करतोय, म्हणजे एखाद्या नेता बनतोय किंवा एखाद्या ठिकाणी आमदार खासदार बनतोय तर आपण समाजकार्याचा विचार केला पाहिजे. एखाद्याचं पर्सनल कार्य केलं म्हणजे काही समाजकार्य झालं नाही. उदाहरणार्थच माझं मी सांगतो, आता कोल्हापुरात बऱ्याच ठिकाणी रस्त्यांचा प्रॉब्लेम आता चालू आहे. जरासं तुम्हाला थांबवू का? जरासं थांबवतो. आता जो तुम्ही मगाशी प्रश्न काढलात तो प्रश्न लोकांना हे माहित नाही की आपले हक्क काय आहेत. त्यांचे पैसे मिळवून दिला म्हणजे तुम्ही फार मोठं काम केलं नाही. उलट ती सिस्टम जी आहे तो अडचणीत आला पाहिजे, त्याचे पैसे हे झाले पाहिजेत आणि त्याला मी काढून देणार, मी मसीहा निर्माण झाला पाहिजे. ही एक भ्रष्ट पद्धत आहे. हे सगळं चालू आहे आता सध्या. हेच भ्रष्ट आहे. लोकांना स्वतःचे अधिकार काय आहेत हे माहिती करून घेऊन त्याचं इम्प्लिमेंटेशन त्यानंच करायला पाहिजे. आम्ही काय करतो, आम्ही समाजसेवा म्हणजे काय, ठीक आहे, पर्यावरण वगैरे, झाडं वगैरे, वृक्षारोपण वगैरे मी करतोच, पण लोकांना सांगतो तुम्ही ताकदवान बना. तुम्ही कशाला कुणाच्या आश्रयाला जाता? तुम्ही आश्रयाला गेला की तुमचा वापर झाला आणि तुम्हाला कुणाला तरी मतदान दिलंच पाहिजे. नाही, त्यानं माझे पैसे काढून दिले, मी त्याला मतदान करायला पाहिजे, ही परिस्थिती आहे. म्हणून जनतेनं स्वतःच्या हक्काप्रती जाणीव झाली पाहिजे त्यांची, आणि माझे हे अधिकार आहेत आणि माझा हा हक्क आहे. तुम्ही कोण? बरोबर. काही वेळा काय म्हणतात माहितीये का, जावा ऍडजस्ट करून देतो. अरे तू ऍडजस्ट करणारा कोण? आणि ऍडजस्ट करतोस म्हणजे काय करतोस? कायद्यात बदल करतोस? नाही करत. तू ऍडजस्ट करून देतोस म्हणजे काय करतोस? तू गंडवतोस. माझा अधिकार जो आहे ना, तो अधिकार आहे माझा, हे मला मिळालं पाहिजे. तू कोण सांगणारा? जावा मी ऍडजस्ट करून देतो. ऍडजस्ट करून तू देणारा कोण आहेस? माझा अधिकार नाही तो. आमच्या मित्राची कथा सांगतो आता एक अशीच, की त्या कॉलनीत काम करायचं होतं एका गोष्टीचं आणि तिथं त्याचं मतदान नव्हतं त्या कॉलनीमध्ये. मग त्यानं फोन केला की मला इथं गटर पाहिजे माझ्या कॉलनीत. मित्रानं फोन केला, मी बघितले, डोळ्यानं ऐकले, बघितले सगळं. तर ते ज्यांना फोन केलेला ती व्यक्ती म्हणते की नाही, तुझ्या मतदान मी करून देऊ शकत नाही. ही चुकीचं आहे. बरोबर. तो शेवटी चिडला, वैतागला, म्हटला मी टॅक्स भरतोय, इथं राहतोय, त्या टॅक्सचा हक्काचं गटर पाहिजे, तू तुझ्या घरातले पैसे काढून देत नाहीस मला. अधिकाराची जाणीव ही मला पाहिजे. म्हणजे ही बोलणारी व्यक्ती प्रत्येक झाली पाहिजे, प्रत्येक नागरिक हा मताला पाहिजे. मी आता काय करू असा, आता देवाकडे वाट बघत बसणारी पंचायतकरी ही अडचणीत आणणारी माणसं असतात. माझ्या हक्काप्रती मी जाणीव आहे आणि ते मी मिळवल्याशिवाय सोडणार नाही, असं ज्या वेळेला करून प्रत्येक माणूस उठून बसेल, स्वतःच्या हक्काप्रती तो 100% जागृत राहील, त्यावेळेला हे जे काही तुम्ही जे म्हणता का नाही, पारंपरिक त्याचा बाप, त्याचा बाप, त्याचा बाप, त्याचा पोरग, ही जी वंशावळ लागलेली आहे आमदार खासदाराची, हे आपोआप थांबेल. त्याला काय करायला लागणार नाही. फक्त माणसानं स्वतःचे अधिकार जाणले पाहिजेत आणि त्यासाठी ते मी कोणत्याही परिस्थितीत मिळवणार. आणि शासकीय कार्यालयात असं ज्या वेळेला म्हटलं जातं किंवा कोणत्याही ठिकाणी जा मी ऍडजस्ट करून तुझं देतो, तू ऍडजस्ट करणारा कोण? माझा अधिकार नाही का? बरोबर. कायदा नाही का तसा? बरोबर. हे विचारणारा माणूस असावा. नाही, थोडक्यात काय, घराणेशाही संपवायची असेल आणि अधिकाराबद्दल बोलायचं असेल तर सर्वसामान्य जनतेतला उठाव झाला पाहिजे. उठाव सुद्धा, आणि त्यातला शिकलेला एक व्यक्ती राजकारणात उतरला पाहिजे आणि प्रत्येक समाजातल्या घटकानं त्याला सपोर्ट केला, प्रबोधन केलं पाहिजे. कारण अर्थशास्त्रातला जो कोण काही मंत्री असेल, कोणी असेल, तर तो अर्थतज्ञच पाहिजे. त्यानंतर कन्स्ट्रक्शन बद्दलचे जे काही आपले डिपार्टमेंट्स आहेत त्याच्यातला माणूस आहे तो सिव्हिल इंजिनियरच पाहिजे. अशा पद्धतीनं जर लोक उभारलीत तर कुठे समाज सुधरू शकेल आणि समाजानं त्यांना सपोर्ट दिला पाहिजे. बरोबर. बरोबर. तशी लोक पुढे जाईना झाल्यात आज. म्हणजे काय झालंय तुम्हाला लोक, मी आता एक म्हणजे
उपरासमत काय म्हणतात त्याला, तो उपासात्मक एक प्रकार आहे की लय शिकलेला आहे तो नोकरी करतोय, बरोबर, कमी शिकलेला आहे तो त्याचा साहेब असतोय, अगदी बरोबर, आणि कोण न शिकलेला आहे तो संत्री मंत्री झालेला असतो, आणि त्याच्या खाली शिकलेली सगळी आहेत ती काम करत असतात, आणि त्याला जास्त पगार मिळतोय, तो जास्त पैसे कमवतोय, आणि लय शिक्षणावर पैसे खर्च करून लय शिकतोय तो कवडी मोला एवढी पैसे मिळवत असतोय. थोडक्यात एक सांगतो, त्याचा अर्थ काय सांगतो हे बऱ्याच वेळा आमच्या डोळ्यासमोर येतं. तर त्याचा अर्थ काय असतो माहित आहे की जो अजिबात काही शिकलेला नाही, गावात एखादा पोरगा असतंय की जे गुंडगिरी करत फिरतोय, वाह्यात झाले, बाद झाले, पण पुढे जाऊन ते आमदार खासदार होतंय. ते का होतंय माहितीये का? त्याला माहित आहे आपल्याला दादागिरी करायची आहे, 4 खायचे आहेत, 4 समोरच्याला द्यायचे आहेत, आणि मग आपला समाज काय करतो, भीतो. मला कुणी वाईट म्हणता कामा नये, मला कुणी मारता कामा नये, 4 चौघात घाणेरडं बोलता कामा नये, शिव्या देता कामा नये, माझ्यावर केस होता कामा नये. ह्या ज्या काही नोशन्स आहेत ह्या सगळ्या बदलल्या पाहिजे. आपण जर चूक केली तर आपल्यावर केस झालीच पाहिजे, दुमत नाहीये. आपण ते सगळं हे केलं पाहिजे, आणि मग हे करायचं नाही आपण चूक केली आणि मग चूक केली मग आपण अशा एखाद्या गुंडाच्या हाताला लागतो, हातात जातो, साहेबात जरासं थोडी मदत करायला, त्याला जरा सांग, तो आता माझ्याकडनं चूक झाली, पण जा काळजी करू नकोस, तेवढं मदत कर, आमक्या ह्याला मदत कर, झालं. म्हणजे तिथं तुम्ही तुमचा किती मोठा आहात, तुम्ही किती शैक्षणिक मोठा आहात किंवा किती लहान आहात हा प्रश्नच नाही. तुम्ही तुमचं स्वत्व सगळंच गहाण ठेवला. ज्या वेळेला तुम्हाला एखादी शिक्षा भोगावी लागते ती प्रामाणिकपणे भोगा, वाईट वाटून घ्यायचं नाही, प्रामाणिकपणे भोगायची. आदर्शच निर्माण करायचा. हे आदर्शच निर्माण होत नाहीत हो, ते सगळं त्याला वाया मीडिया अडचण अमुक. त्यासाठी शिकलेला माणूस पाहिजे. नाही, शिकलेला पाहिजे असं काही नाही. माणसाची सगळ्यात महत्वाचं काय पाहिजे सांगतो, प्रबोधन करणारी माणसं महत्वाची आहे. प्रबोधन कर. एका महात्मा गांधीनं भारत एक केला आणि इंग्रज त्यांना पळवून लावलं. सगळ्यांची संघटना अशी बांधली आणि ते बांधत असताना त्यानं श्रीमंत आणि गुंडगिरी करणारी, धाक असणारी श्रीमंत अशी गोळा केली नाहीत. तेल्या तांबोळ्यांचा पुढारी म्हणतात त्याला. म्हणजे एकदम समाजातला खालच्यातला खालचा पाय उचललेस तू, मीठ मोठभर साम्राज्याचा खचला पाय. मूठभर मीठ उचललो 30ला, साम्राज्य हल्लं. म्हणजे त्यानं काय केलं, लाखो सर्वसामान्य, मीठ ही सर्वांची गरज आहे, आणि लाखो नाही कोट्यावधी माणसं सगळी एक झाली महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली. साम्राज्याला हादरा बसला. हे घडतं लक्षात ठेवा, आणि हा बदल होणार आहे याच्यावर माझा ठाम विश्वास. कदाचित वेळ लागेल. विचाराचा माणूस तसा पाहिजे. होणार. आणि मी तुम्हाला सांगतो, शस्त्रानं कुठलेही प्रश्न सुटत नाहीत किंवा हिंसक वागण्यानं कोणतेही प्रश्न सुटत नाहीत. वेळ जायला पाहिजे एखाद्या गोष्टीला. त्याला विचारच महत्वाचा असतो. लेखणी आणि विचार याच गोष्टी या सगळ्यात महत्वाच्या असतात. म्हणून प्रबोधन, त्याला फुले शाहू आंबेडकर आमचा विचार, जो महात्मा शाहू महाराज असतील किंवा आमचे छत्रपती शिवाजी महाराज, हा विचार फार मोठा विचार. हा असा सहजासहजी 4-5 वेळा मी ऐकलं फुले शाहू आंबेडकर. त्यावर पुस्तक सुद्धा तुम्ही लिहिले, बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर. होय. याबद्दल थोडंसं सांगा आम्हाला. बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर एक अशी व्यक्तिबदली वल्ली होऊन गेली, आपल्याला फारसं ज्ञान नाही. मी कॉलेजला असताना शिवाजी विद्यापीठात ज्या वेळेला जायचो त्यावेळेला आम्हाला ते ग्रंथालय दिसायचं की ज्या ग्रंथालयाला बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर ग्रंथालय असं नाव. सातत्यानं माझ्या डोक्यात एक विचाराच, हे नेमके कोण. ज्या अर्थी हे इथं आले त्या अर्थी माझ्या डोक्यात एक विषय बसला की कदाचित हे विद्यापीठ स्थापन करायला त्यांचा हात असावा, म्हणून दिला असेल. मग जसं वेळ जात गेला, हिस्ट्री सांगत नाही, जसा वेळ जात गेला तसं अनेक गोष्टी फुटत गेल्या. अरे विद्यापीठच नाही तर या कोल्हापूरचे पहिले खासदार होते म्हटल्यानंतर मला पुन्हा हे पहिले खासदार होते. 1952ला पहिल्या जनरल इलेक्शन ज्या झाल्या, त्या जनरल इलेक्शन म्हणजे सार्वजनिक निवडणुका ज्या पहिल्या, आता जशी लोकसभा चालू आहे तशी, त्या पहिल्या लोकसभेचे पहिले खासदार आहेत. माहित नव्हते. बहुसंख्याकांना माहित नाही. आणि हे जसं समजलं
त्याच्याही पुढे जाऊन असं समजलं की हा विद्यार्थी प्रिय प्राचार्य, म्हणजे ते प्राचार्य पण होते आणि त्याच्यातलं सगळ्यात पाठीमागचं म्हणजे विद्यार्थी प्रिय. ते विद्यार्थी प्रिय कसे, कुठलाही पोरानं जाऊन उभं राहायचं, सर मी अशा अडचणीत आहे, म्हणजे ते केवळ पुस्तकं मला मिळत नाहीत, मला माझी राहायची अडचण आहे, मला वसतिगृह मिळत नाही, मला अशी तर अडचणच आहे. याच्या पलीकडे एखाद्या पोरानं सांगितलं माझ्या वडील आजारी आहेत, माझ्या घरात दुसरं काही नाही, जराशी मदत पाहिजे. त्या काळात 10 रुपयाला फार मोठी किंमत होती, त्यालाही मदत करायची. असा मोठा होता. आणि ब्रिटिश इंडिया काळात म्हणजे 1947 पूर्वी शिक्षकांचा पहिला संप जो झाला, त्या संपाचं नेतृत्व साहेबांनी केलं. पहिल्या संपाचं, त्या संपामध्ये त्यावेळेला सगळ्या शिक्षकांना ब्रिटिश इंडिया काळातल्या 12 रुपये 14 रुपये पगार होता महिन्याला. आणि हा तुटपुंजा होता, त्याच्यात कुटुंब चालायचं नाही. सगळे शिक्षक अत्यंत बिचारे होते, बिचारे आपण म्हणतो ना तशा अवस्थेत होते. त्यांनी सगळ्यांनी संघटना बांधून प्रयत्न केला, पण नंतर त्यांच्या असं लक्षात आलं, एकाच वेळी ह्या ज्या शाळा आहेत ह्या खाजगी शाळा आहेत, त्या काय आजच्यासारख्या गव्हर्नमेंटच्या शाळा नव्हत्या. म्हणजे एखादा कोणतरी खासदार येईल आणि सोडवल प्रश्न, एखादा आमदार येईल सोडवल प्रश्न, असं नव्हतं. त्या तर ब्रिटिश काळातल्या म्हणजे पडदे, आणि दुसऱ्या सगळ्या खाजगी शाळा, त्यातल्या संघटन कोणी एकत्रित येऊन जर आपला म्हणजे एखादी चळवळ उभा करून करायचं म्हटलं, काढून टाकलं सगळ्यांना, कुठं जाणार आहे? काय आजच्यासारखी न्याय व्यवस्था होती? नाही. जे करतील ते न्याय. मग हे सगळे भीती, अशा वेळेला त्यांना असा विचार सुचला, चव्हाण म्हणून होते सेक्रेटरी, त्यांना असा विचार सुचला की एकाच वेळेला ब्रिटिशांच्या वरती ज्यांचं वजन आहे आणि त्याच वेळा समाजावरती पण वजन आहे आणि त्याच वेळेला राजांच्या वरती सुद्धा संस्थानिकांच्या वरती वजन आहे, असा एक प्रामाणिक माणूस आपल्या नेतृत्व करणारा पाहिजे. म्हणजे ज्याचा शब्दाला नैतिक वजन प्रचंड मोठं आहे, असा माणूस आपला जर नेता झाला तरच आपला प्रश्न सुटले, आपले पैसे वाढतील. तसा हा शिक्षकांचा नेता, आणि त्यांनी हो प्रश्न सोडवला. नंतर 26-27 रुपयापर्यंत पगार गेला. म्हणजे सर्वसाधारण कोणता काळ तो? हा 1929 मध्ये 53 पर्यंतचा. 53 पर्यंत 27 रुपये पगार. हो, बरेच वर्ष शिक्षकांनी अत्यंत, शिक्षक म्हणजे बिचारच होता हो त्या काळात. तेव्हा आणि पावलीला रुपया पैसा, 1 पैशाला किंमत त्या काळात. आणि पहिल्या अर्थात काय झालं, 1952ला ज्या वेळेला पहिल्या सार्वजनिक निवडणुका झाल्या, लोकांना त्यावेळेला मतदान म्हणजे काय माहित नाही. म्हणजे लोकातनं राजा निर्माण होणार म्हणजे नेमकं काय हे काय माहित नाही. सगळ्यांना प्रचंड, सगळ्या या व्यवस्था ज्या होत्या, मत टाकायचं म्हणजे काय माहित नव्हतं. आणि हे सगळं असं वेगळं आणि त्यातनं आपला राजा निर्माण होणार. आणि मग लोकांना समजलं की आपण कुणाला मतदान द्यायचं, तर सर्वसामान्य माणसाचं काम करणारा माणूस कोण आहे. त्यावेळेला तुम्ही मगापासून मी काँग्रेसचा प्रवक्ता नाही असं तुम्हाला म्हणतोय, त्यावेळेला काँग्रेसतर्फे रत्नापन्ना कुंभार यांच्या विरोधात उभारले होते, भुईसपाट झाले. बर, वाईट बोललो, चुकीचं आहे ते माझ्याकडनं. बाळासाहेब खर्डेकर भारतात 2 नंबरच्या मताधिक्यानं निवडून आले. 1 नंबरला पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि 2 नंबरला बाळासाहेब खर्डेकर. त्यांच्या पूर्ण जीवनशैली, त्यांच्यावरती पुस्तक कुणी लिहिलं नव्हतं, त्यांच्या आठवणी कुणी काढल्या नव्हत्या. मला त्यांच्याविषयी प्रचंड उत्सुकता होती आणि त्यांच्या एका नातलगानं मला हे सुचवलं, विक्रमसिंग म्हणून आहे. आणि त्याच्यानंतर मी महाराष्ट्र फिरून, कर्नाटकातला काही भाग फिरून मला माहिती गोळा केली आणि पुस्तक लिहिले. याचे प्रकाशन कोण केले? प्रकाशनाला कोल्हापुरातले आपले दैनिक पुढारीचे संपादक प्रतापसिंह जाधव, खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवडे, बरेच माणसं होते. नाही, प्रकाशन म्हणजे ह्याचं पब्लिकेशन नाही, मी स्वतःच केलं. पब्लिकेशन स्वतःच केलं? हा, मी स्वतःच त्याचा प्रकाशक आहे. बरं, आणि हे कुठं कुठे अवेलेबल आहे आता सध्या? आता हे म्हणजे गव्हर्नमेंटला घ्यावं त्यांनी, कारण यांचं जे संपूर्ण आयुष्य जे आहे ना, माझं असं मत आहे, मी असं, राजर्षी शाहू महाराजांचं, थोरले शाहू महाराज, त्यांचं महत्व कोल्हापूरला कुणी सांगायची आवश्यकता नाही.
हे बरोबर आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या नंतर बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकरांच्या उंचीचा माणूस दुसरा नाही असं मला वाटतं. माझं चूक असेल, पण बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर आपली सगळी इस्टेट समाजासाठी, आपला जन्म हा लोकांना शिक्षण देण्यासाठी झालाय. 37ला ज्यावेळेला ते केम्ब्रिजवरनं इथं शिकून बॅरिस्टर होऊन आले, त्यावेळेला त्यांनी बघितलं की इथला 42 यायचं होतं अजून, म्हणजे चले जाऊ आंदोलन, त्यावेळेला इथं स्वातंत्र्याची लढाई सुरू होती आणि गल्ली बोळातली मुलं सुद्धा की ब्रिटिशांना शिव्या घालत होती, चले जाऊ म्हणत होती, जावा सोडून म्हणत होती. आणि त्यावेळेला त्यांना म्हणजे ब्रिटिशांनी याचं हायकोर्टाचं न्यायाधीश पद देऊ केलं, त्यांनी नाकारलं आणि त्यांनी असं ठरवलं की या देशाला प्रथम गरज माझ्या शिक्षणाची जर काय असेल तर इथल्या माणसाला, लोकशाही आल्यानंतर हे जाणारच आहे साम्राज्य, तर इथल्या माणसाला त्याचे हक्क आणि अधिकार समजले पाहिजेत. लोक सुशिक्षित होणं गरजेचं आहे, त्यासाठी मी काम करेन. उभ्या आयुष्यात शिक्षण संस्था काढून असं लिहिलेलं गेलेलं आहे. मी सांगतो की 252 प्राथमिक शाळा काढल्या त्यांनी, आता आहेत त्या सोडून. आता जे शिक्षण प्रसारक मंडळ आहे, म्हणजे गोखले कॉलेज असेल, वेंगुर्ल्याचं असेल किंवा 16 हायस्कूल्स असतील, हे सगळं सोडून प्राथमिक शाळा त्या काळात 252 काढल्या. त्या जागा, जमिनी, इमारती आणि त्या व्यवस्थित चालवून शासनाला मोफत देऊन टाकल्या. माणूस असं होणे नाही. हे जर मला परचेस करायचं असेल तर हे अवेलेबल कुठं आहे काय? आता सध्या माझ्याकडनंच फ्लिपकार्ट पण येत आहे. बाहेरचे लोक काय होले, हे फार कमी किमतीत मागायला लागले. कारण बाळासाहेब खर्डेकर ही व्यक्ती समाजामध्ये बऱ्याच जणांना माहीत नाही. त्यामुळं हे आता तुम्हाला एक सगळ्यात मोठी गंमत सांगतो. जिल्हा परिषदेनं जी जिल्हा परिषदेची प्रज्ञाशोध परीक्षा असते 4थी आणि 7वीची, प्रज्ञाशोध म्हणजे बुद्धी, हे प्रज्ञा म्हणजे बुद्धी, तर ह्या प्रज्ञाशोध परीक्षेला बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर प्रज्ञाशोध परीक्षा असं नावच दिलं. त्यामुळे आता जवळच्या ह्याच्यात हे नाव अतिशय फेमस होईल, सगळ्यांना यांचं कर्तृत्व समजेल, तेवढीच माझी अपेक्षा. मला बाकी काय नाही. बरं, आता 7 तारीख जवळ आहे तोंडावर. होय. मग नवीन पिढीला, तरुणाईला किंवा जुन्या लोकांना मतदान करताना काय काय काळजी घ्यावी, आणि आता प्रचार चालूच आहे, तर त्या प्रचाराच्या भूलथापांना बळी न पडता काय काय कामं बघितली पाहिजेत आणि ती काय कामं बघून मतदान करायचं ह्याबद्दल थोडस इन्फॉर्मेशन. निश्चित माझ्या आवडीचा विषय आहे. मला सर्वात महत्वाचं लोकशाही टिकली पाहिजे. माझ्या दृष्टीनं जर काय असेल, जी व्यवस्था आज आपण आनंदानं ज्या झाडाखाली बसलो आहोत, हे झाड टिकलं पाहिजे, ते तोडता कामा नाही कुणी, हे आपल्याला आवश्यक आहे. दुसरी गोष्ट अशी की लोकांनी आपले हक्क आणि अधिकार समजून घ्यावेत. मतदान करताना मी मगाशी जसं सांगितलं, कोणत्याही बाहेरच्या भूलतापा, कोणतेही व्यक्तिगत कुठले संबंध काही बघू नका. लोकशाही टिकवणारा हा माणूस आहे आणि ही लोकशाही अनंत काळ टिकून राहील. भारत देशामध्ये अशा पद्धतीनं ही व्यवस्था टिकून राहील, यासाठी मतदान करावं. मतदान मला मग पुन्हा तीच गोष्ट येते, मी पैशासाठी करणार नाही, मी जेवणासाठी करणार नाही, मी माझ्या नातेवाईकासाठी करणार नाही, मी माझ्या भागासाठी करणार नाही, असे कोणतेही असे लघु विचार माझ्या मनात येता कामा नाहीत. मला विचार जो आहे तो त्या पदासाठी योग्य पाहिजे. दुसरं, तो एवढं जर तुमचे हक्क आणि अधिकार जर तुम्हाला जाणवत असतील तर तो प्रामाणिक असला पाहिजे, तो भ्रष्ट नसला पाहिजे. नाहीतर मग उद्या त्या भ्रष्टाचाराला निवडून दिलात, पैसे घेऊन निवडून दिलात, मग त्यांना अमुक पक्ष सोडून तमुक पक्षात गेला, हे म्हणायचा अधिकार आम्हाला कुठे आहे? नाही ना. तुम्ही ज्यावेळेला एखाद्याला मतदान देता, ते मतदान तुम्ही जर का काही घेणं देणं करून जर का दिलं गेलं असेल तर तसा अधिकार नाही ना राहत. म्हणून लोकांनी मतदान करताना प्रामाणिक माणसाला, मी अमुकाला द्या असं म्हणणार नाही, लोकांनी ठरवावं आमच्या अमुक हा प्रामाणिक आहे की तमुक प्रामाणिक आहे, हे लोकांनी ठरवावं. मी ठरवणार, मी सांगणार नाही. पण ही व्यवस्था टिकवून ठेवेल आणि लोकशाही टिकवण्यासाठी जो आपलं योगदान देईल अशा माणसाला मतदान करावं असं मला वाटतं. तर आपण बघू शकतोय, सरांनी आपला मौल्यवान वेळ आपल्यासाठी दिला आणि बऱ्याच गोष्टी अशा सांगितल्या की ज्या मला सुद्धा माहित नव्हत्या, तुम्हाला सुद्धा माहित असतील नसतील माहित नाही. जर असतील तर ती कमेंट सेक्शन मध्ये कळवा. आणि अधिक माहिती जर काय हवी असेल तर यांचे पण चॅनेल आहे,
चॅनलचं नाव सर? जागर टाइम्स. जागर टाइम्स म्हणून एक युट्यूब चॅनल आहे, त्यावर तुम्ही भेट द्या आणि त्या ठिकाणी असे बरेच नवीन नवीन विषय तुम्हाला बघायला मिळतील. तर हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट सेक्शन मध्ये कळवा. तसेच हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा, जेणेकरून निवडणुका आलेल्या आहेत तोंडावर, सर्वसामान्य जनतेचे आणि म्हणजे लोकांचं मेंदवाचं थोडंसं मशागतीकरण होईल आणि चांगल्याच व्यक्तीला निवडून देतील, जेणेकरून आता जो त्रास होत आहे किंवा ह्याच्या मागे जो त्रास भोगलेला आहे तो आपल्याला भोगायला लागणार नाही. तेव्हा आपण पुन्हा भेटू अशीच पॉडकास्ट घेऊन नवीन ठिकाणी नवीन व्यक्तीसोबत. तोपर्यंत जय श्रीराम. धन्यवाद.